जिल्हा परिषद शिक्षकांसाठी मोठी बातमी पदोन्नतीचा वाद संपला आहे. 29 जुलै 2026 रोजी शासनाने नवीन जी.आर. काढून पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया निश्चित केली आहे. टीईटी, सीटीईटी पात्रता पदोन्नतीची अंतिम तारीख आणि ज्यांची पदोन्नती आधी झाली आहे त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज आपण 29 जुलै 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेला शासन निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा जी.आर. जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेशी संबंधित असून राज्यभर एक समान कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. बघा या जी.आर.चा पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक संचालक प्राथमिक यांचे 14 मे 2026 रोजीचे पदोन्नती संदर्भातील पत्र शासनाने 10 जुलै 2026 पासून रद्द केले आहे. नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर हा बदल करण्यात आला आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा मुद्दा. आता पदोन्नतीसाठी विचार करताना खालील बाबी आवश्यक असतील. टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असणे, सेवाप्रमाणे नियमानुसार आवश्यक अनुभव असणे, इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे अशा शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी विचार केला जाईल. आता पुढचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. जी.आर. मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की 10 जुलै 2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती आदेश जारी झाले आहेत त्या पदोन्नतींचा संरक्षण दिले जाईल म्हणजेच त्या पदोन्नती रद्द होणार नाहीत. आता पुढचा चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्र ठरलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. त्यासाठी 14 मे 2026 च्या पात्रतेमुळे काही शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहिले होते. आता असे शिक्षक नंतर पदोन्नत झाल्यास त्यांच्या वरिष्ठतेचा विचार मूळ कनिष्ठ संवर्गातील परस्पर वरिष्ठतेनुसार केला जाईल. हा अनेक शिक्षकांसाठी मोठा दिलासा आहे. मुद्दा क्रमांक 5 बघा. 2026 साठी विशेष पदोन्नती वेळापत्रक. या वर्षाची पदोन्नती प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल तर ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नतीसाठीची समितीची बैठक होणार आहे. बैठकीच्या दिवशी सेवा कालावधी व टीईटी, सीटीईटी पात्रता तपासली जाईल. पात्र उमेदवारांची शिफारस केली जाईल. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. महत्वाचे म्हणजे नियुक्ती आदेश दिल्यानंतर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली असे मानले जाईल. पुढील वर्षापासून कायमस्वरूपीचे वेळापत्रक 2027 पासून दरवर्षी 1 जानेवारी 2027 वरिष्ठता यादी प्रसिद्ध, 31 जानेवारी अंतिम वरिष्ठता यादी, 15 ते 22 फेब्रुवारी पदोन्नती समितीची बैठक, पुढील एक आठवड्यात शिफारस प्रक्रिया, 31 मार्च पर्यंत पदोन्नती आदेश. पदोन्नती झालेल्या शिक्षकांना 2 मे रोजी नवीन ठिकाणी रुजू केले जाईल. यामुळे शैक्षणिक वर्षात अडथळे येणार नाहीत. या जी.आर. मुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नतीची एकसमान प्रक्रिया लागू होणार आहे. टीईटी, सीटीईटी पात्रतेबाबत स्पष्टता, जुन्या पदोन्नतीचं संरक्षण, अपात्र ठरलेल्या शिक्षकांना दिलासा, असे अनेक महत्त्वाचे निर्णय या शासन निर्णयामध्ये घेण्यात आले आहेत. तुम्ही जिल्हा परिषद शिक्षक किंवा भरती व पदोन्नती संदर्भातील अपडेट्स पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि अतिशय महत्त्वाचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर